मुंबईहून कोकणात जाणारी एस टी पकडायची मजाच वेगळी आहे. गावाला जायचं म्हटलं की साध्या कापडी पिशवीपासून ते पाण्याच्या पिंपापर्यंत प्रत्येक गरजेच्या वस्तू बरोबर घेऊन प्रवासी अगदी रात्रीही एस टी पकडण्यासाठी सज्ज असतात. अशाच एका रात्री मी एस टी थांब्यावर उभा होतो आणि एस टीची वाट बघत होतो. रात्रीचे 10-10:30 वाजले असावेत. काही हौशी मंडळी दुर्बिणी आणि कॅमेरे घेऊन एस टी थांब्यावर हजर झाले. इतक्यात आपली नियोजित एस टी आली आणि पटापट सगळे प्रवासी एस टीमध्ये शिरले आणि आपल्या बॅगा पिशव्या ठेवण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू झाली. त्यातून मार्ग काढत मी माझ्या सीटवर येऊन बसलो. यावेळेस बाजूच्या सीटवर कोण असणार याची उत्सुकता होतीच, कारण एस टीमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे काही ना काही अनुभव आणि गोष्टी सांगायला असतातच. इतक्यात तो मगाचा हौशी मंडळींचा ग्रुप पण एस टीमध्ये आला आणि शेवटच्या काही सीट पकडून बसला. मास्तरांनी घंटी मारली आणि एस टी थांब्यावरून पुढे निघाली. एस टीने सायनचा पूल ओलांडला आणि रस्ता तसा मोकळाच होता. ड्रायव्हर दादांनी हळूहळू एस टीचा वेग वाढवला. मास्तरांनी एस टीमधले दिवे घालवले. एस टी मजल दर मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. एस टी आता कृत्रिम शहरी वातावरण मागे टाकत निसर्गाच्या सानिध्यातून झाडीझुडपातून धावत होती. कर्नाळा अभयारण्य ओलांडेपर्यंत बरेच प्रवासी झोपी गेले होते, पण मागच्या मंडळींच्या गप्पा त्या काळोखातही रंगल्या होत्या. त्यांच्या गप्पांवरून त्यांची खगोलशास्त्रातली आवड जाणवत होती. इतक्यात त्यांच्यापैकी एका मुलाने त्यांच्यातल्याच एका वडीलधाऱ्या इसमाला म्हटलं, "काका, तो तुमचा उत्तराखंड भटकंतीचा अनुभव सांगा ना." भटकंती हा शब्द ऐकताच मी पण कान टवकारले आणि मागच्या सीटकडे लक्ष केंद्रित केलं आणि "मी पण तुमचा अनुभव ऐकला तर चालेल का?" असं मी विचारलं. तसंही गप्पांचा फड रंगलाच होता. त्या काकांनी पटकनच सहमती दर्शवली आणि ते सांगू लागले. 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते 80चं दशक होतं. तेव्हा मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये हौशी खगोल अभ्यासकांसाठी टेलिस्कोप लायब्ररी सुरू करण्यात आली होती. दर शनिवारी आम्ही हौशी खगोल अभ्यासक तिथे एकत्र यायचो, आकाश निरीक्षण करायचो. मुंबईत असूनही विज्ञान केंद्राच्या आसपास मुबलक प्रमाणात झाडे व बागा होत्या, त्यामुळे त्या परिसरात वावरायला अजूनच छान वाटायचं. शिवाय त्या परिसरात काही जुनी रेल्वे इंजिनं व एक लढाऊ विमानही बघण्यास ठेवलं होतं, जे विज्ञान केंद्राला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय होतं. तर अशाच एका संध्याकाळी टेलिस्कोप लायब्ररीचे सभासद असलेल्या आम्ही मित्रांनी टेलिस्कोप लायब्ररी ग्रुपची पहिली ट्रिप म्हणजे सहल काढण्याचं ठरवलं आणि उत्तराखंड हे ठिकाण निश्चित करण्यात आलं, ज्याची 2 कारणं होती. एक म्हणजे शून्य हवा प्रदूषण आणि शून्य प्रकाश प्रदूषणामुळे उत्तराखंडाच्या उंच पर्वतांवरून आपली आकाशगंगा बघता येईल, आणि दुसरं म्हणजे तिथे भारत नेपाळ सीमेवर एक पर्वत आहे, ज्याची भौगोलिक जडणघडण ओम या अक्षराशी साधर्म्य दर्शवते. तेव्हा सृष्टीचे हे चमत्कार अभ्यासण्यासाठी आम्ही उत्तराखंडला गेलो. पण तिथे असं काही घडलं ज्याचा आम्ही विचारच केला नव्हता. एका उंच डोंगर पर्वतावरून
रात्रीचा आकाशगंगा बघण्याचा अनुभव अवर्णनीय होता. आणि आता बाकी होता तो ओम पर्वत. तब्बल एका दिवसाची टप्प्याटप्प्याने पायपीट करून आम्ही भारत नेपाळ सीमेजवळील एका डोंगर पायथ्याशी आलो. तिथले बहुसंख्य डोंगर हे बर्फाच्छादित असतात आणि छोटी मोठी हिमवादळं अधूनमधून येत जात असतात. अशाच वादळामुळे संपूर्ण दिवस आम्ही आमच्या बेस कॅम्पमध्ये काढला आणि वादळ थांबल्यावर दुसऱ्या दिवशी उशिराच आमच्या गाईडने पुन्हा आम्हाला डोंगराच्या एका विशिष्ट उंचीवर सुमारे 3 तासांची पायपीट करून नेलं. तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ व्हायला आली आणि आम्ही तिथेच तंबू ठोकून पहाटेची वाट पाहू लागलो. आता कधी एकदा ओम पर्वत पाहतोय असं झालं होतं. पहाटे गाईडने सगळ्यांना जागं केलं आणि अजून एक छोटा डोंगर ओलांडून आम्ही एका विशिष्ट उंचीपर्यंत आलो. पण हवामान ढगाळ असल्यामुळे लांबचं काहीच दिसत नव्हतं आणि काही वेळाने ढग त्यांचा मार्ग बदलू लागले आणि गाईडने आम्हाला समोर पाहण्यास सांगितलं आणि एक प्रचंड पर्वत दिसू लागला, ज्यावर ओम अक्षराच्या आकारात बर्फ पडला होता. असा सृष्टीचा चमत्कार मी आधी कधीच पाहिला नव्हता. एवढ्यात पुन्हा हवामान बदलू लागलं आणि हिमवादळ सुरू झालं. तसा आम्ही जमेल तिथे जमेल तसा आडोसा घेतला. कोण कुठे आहे काहीच समजत नव्हतं. वादळ काही थांबेल असं वाटत नव्हतं. वादळाचा जोर वाढतच चालला होता. इतक्यात साचलेल्या बर्फातून जमेल तसा मार्ग काढत मी त्या हिमपर्वताच्या एका चिंचोळ्या कपारीचा आधार घेतला आणि बर्फाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी आत सरकू लागलो. पण आश्चर्य म्हणजे त्या कपारीपासून आत सरकत गेल्यावर मी एका प्रशस्त गुहेत येऊन पोचलो. एरवी कोणालाही शोधता येणार नाही अशी ती जागा वाटत होती. चालत धडपडत अजून आत गेल्यावर गुहेच्या आतल्या भागात एक तेजोवलय दिसू लागलं. हा काय प्रकार आहे काही समजत नव्हतं आणि नीट पाहिल्यावर समजलं की आत अजूनही कोणीतरी आहे. तसा मी सावध झालो. त्या गुहेत एक इसम होता आणि ते तेजोवलय त्याच्या भोवती निर्माण झालं होतं. आज जास्त उजेड नसल्यामुळे पायाखालचं नीट दिसत नव्हतं. मी बिचकतच आत शिरलो आणि त्या इसमाच्या बराच समोर पोहोचलो. तसं त्या इसमाने बोटाच्या खुणेने बस असं सांगितलं. अशा गुहेत हा इसम काय करत असेल मला प्रश्न पडला. तसा तो इसम म्हणाला, ओम पर्वत पाहिलास, चांगलं केलंस. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो की या इसमाला कसं काय समजलं की मी ओम पर्वत पाहिला ते. मी काही विचारण्याआधीच तो इसम म्हणाला, आम्ही वर्षानुवर्षे इथे वास्तव्य करतोय आणि त्याने एक मशाल केवळ नजरेच्या कटाक्षाने प्रज्वलित करून शेकोटीचा जाळ निर्माण केला. नजरेच्या प्रभावाने अशा काही असामान्य आणि अद्भुत गोष्टी शक्य करता येतात असं मी एका पुस्तकात याआधी वाचलं होतं आणि आज प्रत्यक्ष बघितलं. शेकोटीच्या प्रकाशात आता तो इसम अजूनच गूढ आणि रहस्यमय वाटत होता. त्या इसमाच्या डोक्यावरच्या जटा अगदी पायापर्यंत वाढलेल्या दिसत होत्या. तसंच दाढीमिशा आणि भुवया एवढ्या वाढलेल्या की चेहरा नावापुरताच दिसत होता, पण नजर मात्र तीक्ष्ण होती. तो या काळातला नसून जणू आदिपुरुषच वाटत होता. एवढ्या थंड बर्फाच्छादित प्रदेशात तो इसम केवळ एक हातभर वस्त्र परिधान करून बसला होता. पुढे तो इसम म्हणाला, हिमवादळ शांत होईपर्यंत तू इथेच थांब. काही वेळ असाच निघून गेला. माझ्या मनात एक प्रश्न सहजच आला की या इसमाला विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल काही माहीत असेल का. तेवढ्यात माझ्या मनातलं वाचावं त्याप्रमाणे तो इसम मला म्हणाला, तुला काही विचारायचं आहे का, विचार. काहीतरी कठीण प्रश्न विचारावा असं म्हणून मी म्हटलं, काही वर्षांपूर्वी अमेरिकेने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्यासाठी अमेरिकेने चंद्रावर 2 अंतराळवीर पाठवले होते, ज्यातील नील आर्मस्ट्रॉंगचं
चंद्रावरून पृथ्वीशी केलेलं थेट संभाषण प्रसिद्ध झालं होतं. पण मध्येच ते संभाषण काही वेळ खंडित केलं गेलं होतं. याचं काय कारण होतं? हे ऐकून त्या इसमाने एकदा एक कटाक्ष ऊर्ध्व दिशेला म्हणजेच आकाशाच्या दिशेला टाकला आणि बाजूला ठेवलेल्या मशालीच्या काठीने मातीत एक मोठा गोल रेखाटला. मग पुन्हा आकाशाकडे एक कटाक्ष टाकून मातीत एक त्रिकोण आणि 2 मानवाकृती रेखाटल्या आणि 1-2 मिनिटांचा वेळ घेऊन त्या इसमाने जी आकृती रेखाटली ती पाहून मी पण बुचकळ्यात पडलो. त्याने त्या त्रिकोण आणि 2 मानवी आकृत्यांपासून बऱ्याच लांब एक बशीसारखी लंबगोलाकार आकृती काढली. मी म्हटलं, हे काय आहे? तसं तो इसम म्हणाला, हा सगळ्यात मोठा गोल म्हणजे चंद्र, हा त्रिकोण म्हणजे अपोलो 11 अमेरिकेचं यान आणि या 2 मानवी आकृत्या म्हणजे अंतराळवीर. मी म्हटलं, आणि तो कडेला काढलेला बशीसारखा लंबगोल काय आहे? तसा तो इसम म्हणाला, ते सुद्धा एक अवकाशयानच आहे, पण ते पृथ्वीवरून सोडलेलं नव्हतं. अंतराळवीराचे पृथ्वीवर होणारे संभाषण खंडित होण्याचं कारण ते अज्ञात अंतराळयानच होतं. हे ऐकून मात्र मी पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो. विश्वास ठेवावा की नाही काहीच समजत नव्हतं. कारण या इसमाकडे ही सगळी माहिती कुठून आली? इतक्यात तो चमत्कारी इसम म्हणाला, वादळ आता थांबलं आहे, आता तू इथून जाऊ शकतोस. आणि मी त्या गुहेतून कपारी मार्गे बाहेर आलो. काही अंतरावर माझे मित्र आणि गाईड मला शोधत होते. जेव्हा त्यांना ती कपारीतली गुहा दाखवायला घेऊन गेलो तेव्हा ती पुन्हा सापडलीच नाही आणि आदिपुरुषासारख्या इसमाबद्दल जास्त कोणी ऐकूनही घेतलं नाही. ट्रिपवरून आम्ही माघारी मुंबईत आलो. त्यानंतर काही वर्ष निघून गेली. इंटरनेटचं युग आलं. जग एकमेकाला जोडलं गेलं. जगातली माहितीची दालनं प्रत्येकाला खुली झाली आणि इंटरनेटवर एक ध्वनिफीत म्हणजेच ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली आणि त्या ध्वनिफितीने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला, ज्यात नील आर्मस्ट्रॉंगचं अपोलो 11 चंद्रमोहिमेदरम्यान खंडित झालेलं संभाषण होतं. आणि त्यात तो म्हणाला होता, आमच्या यानापासून काही अंतर लांब अजून एक अज्ञात अवकाशयान घिरट्या घालत आहे आणि त्या अज्ञात अवकाशयानाचं लक्ष आमच्यावरच आहे. ती ऑडिओ क्लिप ऐकल्यावर मला गुहेत भेटलेल्या आदिपुरुषासारख्या इसमाने काढलेली आकृती आणि स्पष्टीकरण आठवलं. पण जे कोणालाच माहीत नव्हतं ते त्या गुहेतल्या चमत्कारी इसमाला कसं माहीत झालं होतं? कदाचित त्याच्याकडे अंतरिंद्रिय शक्ती म्हणजेच सिक्स्थ सेन्स तर नव्हता. असं म्हणून ते काका गोष्ट सांगायचे थांबले.